पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवी भवरोगा ऐशे जाय अनिक काय शुल्लके पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवी तुका म्हणे नोहे बाधा अनिक कदा भूतांची पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवी विठ्ठल सरस्वती ममदिवाग्रे स्वाहा ओम ऐं सरस्वते नमः सकळ देवताय अवायामी सकळ देवताय स्थापयामी सकळ देवताय नमामि आशीर्वादं ददामि जयांचे केली स्वर्ण होय सकळ विद्यांचे अधिकरण जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणि गवाचे नशेवी प्रस्तुती कल्पी सेवेकरता घेतलेला अभंग घेऊन निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा जीवनातील पिढा कशा घालवायच्या याच यथार्थ दिग्दर्शन करणारा आणि पिढा घालवताना काय पथ्य पाळायचं म्हणजे जीवन कसं होईल याचं चिंतन करणारा तुकोबारायांचा 4 चरणाचा जीवन म्हणजे काय पहिलं समजून घ्या जीवनच समजलं नाही तर जीवन जगायला निघाले कशासाठी करायचं तेच माहिती नाही पण प्रवासाला निघाले बरोबर आहे काहीतरी ध्येयपूर्ती असली पाहिजे ना तर तो प्रवास सफल होईल ना 3 प्रकारचे लोक आहेत एक नरकातून आले दुसरे स्वर्गातून आलेले आणि तिसरे वैकुंठातून आलेले नरकातून आलेले तर पापच करणार तुम्ही त्याला किती सत्याच्या पत्रिका देण्याचं काही त्याचं तिकडून ठिकाणच तिथलं आहे आणि परत सुद्धा ते नरकालाच जाणार कारण त्यांनी तिकीट कन्फर्म करून ठेवलेले अगोदर सत्य करून त्याला स्वर्गातून आलेले भोगाच्या तृष्णेत रंगणारे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हाव सुटलेले आणि भगवंताच्या चिंतनात रंगलेले ते वैकुंठातून आलेले विठ्ठला जीवन म्हणजे काय कळाले व्हॉट इज लाईफ असा एक सुंदर विलेख वाचला मी सुंदर व्हॉट इज लाईफ जीवन म्हणजे काय कुत्रे मांजरे जगतात ते जीवन आहे का जनावर जगतात ते जीवन आहे का माणसाचं जगून राहिले दॅट इज रिअल लाईफ और व्हॉट इज इट आय डोंट नो तुमचा काय विचार केलाय तुम्हाला मला माहिती जीवन म्हणजे काय जन्माला यायचं थोडंफार शिकायचं लगीन करायचं 2 पोरं झाली 1 खोली घेतली का वर जायचं झालं त्याला जीवन म्हणतात हे जीवन आपण याच्या जीवनाची व्याख्या ही केली अशी व्याख्या नाही ना काय केलं जीवनामध्ये जगामध्ये जे कोणाला करता येईल नाही असं केलं तर त्याला जीवन म्हणतात आणि हे समजत नाही बऱ्याच लोकांना म्हणून त्या ठिकाणी करोना आला करो ना मजा करो ना आम्ही डान्स करो ना करोनाचं नाव काय डान्स करो ना त्याचं दुसरं नाव होतं मरोना मरोना मॉडिफिकेशन ऑफ न्यूमोनिया नथिंग एल्स
2019 साली जे सांगून दिलं होतं पुढच्या वर्षी खूप रोगराईने मरणार आहे, लोकांनी माझी कीर्तनं बंद केली. आणि जेव्हा करोना आला तेव्हा समजलं महाराज म्हणत होते, आम्ही ऐकलं नाही. आणि आदल्याच वर्षी सांगितलं होतं सगळ्यांना मुसकी घालावी लागते. मुसकी नाही समजणार, नांगर बैल बिल हाकले त्याला समजेल. मुसका माहिती बैल जास्त इकडे तिकडे चालायला गेलं का त्याला मुसक आलं. आता त्याला मुसक म्हणत ना, आपण सुधारलं म्हणून त्याला मास्क म्हणतो. बैलाचं मुसक ना आपलं काय बदल आहे आपल्यात? काय केलं कशासाठी आलं? अहो हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. सर्व शास्त्रामध्ये करुणाचं वर्णन आहे. पण कीर्तन अशी लोकांना आवडत नाही. लोकांना पाहिजे सिनेमाचे गाणे म्हणणारा, पोवाडे म्हणणारा, नाही की मनोरंजनाचा भाग करून टाकला. कीर्तन काय मनोरंजनाचं साधन आहे का? कीर्तन उद्धारण्याचं साधन आहे. कशाचं? जीवनाचं दुःख नाश करण्याचं साधन आहे. जीवनामध्ये मृत्यूवर विजय मिळवण्याचं साधन आहे. हे लक्षात ठेवा. सासू जावयाच्या गोष्टी सांगत असेल तर बोला तिथं उठून सांगा. सांगू नको आमच्या घरी भरपूर गोष्टी आहेत त्याच्या. दारुड्याचं तर बिलकुल सांगू नका, आम्हाला जास्त माहिती. मला सांगा, संसार सांगण्यासाठी उभा राहिलो का मी? संसारातून बाहेर काढण्यासाठी उभा राहिलो ना. काय झाले? बाजार झालाय माहिती. ज्या बुवाचा हरिपाठ पाठ नाही, ज्याचा काकडा पाठ नाही, त्याची सुपारी जास्त. घेणारे कोण? आपण. त्याला सांगा तुला सकाळी काकडा करून जा. कसा वाकडा होतोय बघा. विठ्ठल संसार नगरी बाजार भरला बाई, कीर्तनाचा बाजार केला बाई, कीर्तनाचा बाजार केला बाई. शेवटी फलश्रुती काही नाही. बोंबा मारत जावं लागेल. करू नका. म्हणजे करतात त्याला थांबा. व्यापार करू नका. बाजार नाही घेतो. उधरून जाणे साधन आहे. मला प्रश्न पडला, करोनामध्ये कीर्तनकार मेलेच कसे? कीर्तन चांगन कीर्तन चांगन होई अंग हरिरूपन हा करोनातच मेला. आता करोनामध्ये कीर्तनकार जर मरत असेल तर ऐकणारे काय वैकुंठाला जातील का? किती आवड का? कोणाचं ऐकायचं, काय करायचं ठरवा. नारद संहितेमध्ये, रामचरित मानसमध्ये, गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सर्वात रोगराईचं वर्णन आले. आपण त्या दृष्टीने अभ्यासच करत नाही. अगोदर स्टडी केला होता आणि त्याच्यावरती काय औषध पाहिजे मी अगोदर एक पोतभर बनवून ठेवलं होतं. जेवढे माझ्या संपर्कात होते एक पण मेला नाही. हॉस्पिटलला जावं लागलं. आता अभंग का घेतला मी तुम्हाला सांगतो. का घेतला अभंग? कोरोना गेला नाही, आता दुसरा कोरोना येणार आहे. याच्यापेक्षा 10 पट पावरचा. मग त्यावेळेला तुमची काय तयारी आहे? सासू जावयाच्या गोष्टी तुम्हाला कामाला येतील आहे की नाही? मग गोष्टी सांगत बसू आपण दोघे जण. काय कामाला येणार आहे? विठ्ठल कोण दमा हे आईसा यांच्या पोटी, कोण येईल शेवटी यांच्या कामा. तुकाराम महाराज म्हणतात, यमराज न्यायला आल्यानंतर याला कोण कामाला येईल? आहे का काही दम तुमच्यामध्ये? जोरात मुंगळे मारणं म्हणजे दमदार माणूस नाही म्हणायचा. सगळ्यात बलवत्तार जो यम आहे त्याला शेंडी धरून वाकवणं त्याला म्हणतात बलवत्तर, आणि त्याला म्हणतात दम आहे माझ्यामध्ये. कशाने होतात सांगतो तुला. आपलं जीवन सफल झालं का निष्फळ? जीवनामध्ये अज्ञानाचा नाश झाला का जीवन सफल झालं म्हणायचं.
जीवनामध्ये दुःखाचा नाश झाला तर जीवन सफल झालं म्हणायचं, आणि जीवनामध्ये मृत्यूवर विजय मिळवला तर जीवन सफल झालं म्हणायचं. 3 गोष्टीतली कोणती गोष्ट झाली आपल्या जीवनात? खरं सांगायचं इथं देवाच्या पुढे. अज्ञान गेलंय नाही, दुःख गेलंय नाही, आणि मृत्यूवर विजय मिळवलाय नाही, आणि मग काय केलंय अजूनपर्यंत? ते जमलं नाही, बाकीचं जमून उपयोग नाही. विठाला सर्व शास्त्रामध्ये वर्णन आले आहे, नारद संहितेमध्ये वर्णन आलेलं आहे. भूपाव महारोग परिघातनी संवत्सरे. भूपाव म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवर महारोग येणार आहे. 19 साली मी अगोदर डिक्लेअर केलं होतं, पहिलं कीर्तन केलं आदल्या दिवशी. येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठवला मशीद बंद. अरे मुडा भाग्य हिना गेलाशी पतना मोह भ्रमे, आणि सांगितलं दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन होणार आहे. झालं लॉकडाऊन. म्हणे लागुनी हाती गेलीच माती आयुष्याची. त्याचं कारण आहे, काही जण करोना झाला तरी सुधारले नाही, आणि काही कधीच सुधारणार नाही, आणि गेलेल्या बल्बला कधीच करंट येत नाही. येतो का? एकाने 500 व्होल्टेज लावून पाहतोय, 1000 व्होल्टेज लावते. अरे 500 व्होल्टेज लावून उपयोग नाही, 1000 व्होल्टेज लावून त्या बल्बला वायरच नाही ना. नुसतं अटॅचमेंट प्लग लावून काय करतात त्याला? आता ज्या बल्बला वायरच नाही त्यांना काय करंट येणार? विठाला काय ठरवलंय? आता गेलेले बल्ब, गेलेल्या ट्यूबलाईट काढून टाकायच्या, कचरा साफ करायचा. फार मोठी लोकसंख्या झालेली आहे. 7 अरब जगाची लोकसंख्या झाली, आणि वरची मीटिंग झाली 2038 पर्यंत. सांगू तुम्हाला, याच्यातली 90% लोकसंख्या खतम होणार, आणि फक्त 70 कोटी जगाची लोकसंख्या राहणार 38 पर्यंत. हे लिहून ठेवा. 39ला मी विचारायला येणार. मी माझं खातं चांगलं करून घेतलं. एकदा वरती जाऊन आलोय मी, वरती त्यांना भेट देऊन आले. ते आता फक्त मला एवढं सांगा, मला जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ द्या, काही करू नका. आता मला नेण्याचा प्रयत्न केला होता, नाही आलो परत. 38 पर्यंत काय काय संकट आहे सांगू तुम्हाला. पहिलं संकट आहे म्हणजे याच्यापेक्षा 10 पटीने पॉवरफुल व्हायरस तयार केलाय चीन मध्ये, वुहान लॅब मध्ये. तुम्हाला काय इथं करायचं पास. आणि जेव्हा आला त्यावेळेला समजेल मग कसं लॉकडाऊन होतंय. आता लॉकडाऊन तसं नाही होणार. आता लॉकडाऊन म्हणजे घराचंच लॉकडाऊन होणार, घराचा दरवाजाच उघडले नाही. काय करणार आहे बोला. संकट आल्यानंतर शोधायच्या वेळेपेक्षा अगोदर सांगून काय तयारी आहे बोला. आपली काय तयारी आहे का? गाफील निजताना काळ देईल धोका. आपण मृत्यूच्या बाबतीत सगळेच गाफील आहेत, आणि कीर्तनकाराने तर बिलकुल गाफील राहू नये. लोकांना जागृत केलं पाहिजे. काय करायला पाहिजे त्यांनी? बरोबर आहे. कीर्तन मनोरंजनाची साधनं नाही, म्हणून तशा प्रकारे ऐकूच नका. आणि कोणी सांगत असेल त्याला म्हणा नीट सांग जरा काय, ठीक आहे. हे ऐकायला आम्ही इथं बसलो नाही. संसार आम्हाला उद्धरता कसं येईल. नाही तर अशी कीर्तन ऐकली, सत्य किती करा किती कीर्तन ऐका, ऐशेने कोटी एक जन्म जावो परी न पावती पावती. पट्ट्यावधी वर्ष तुम्ही सत्य केले, पट्ट्यावधी वर्ष तुम्ही कीर्तन ऐकले, तरी तुम्हाला देव भेटणार नाही. कारण ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केलं नाही तर काही करायचं नाही. लक्ष त्याच्याकडे ठेवायचं. आपलं कसं कल्याण होईल या ठिकाणी आपण चिंतन करायचं. विठ्ठला पहिला धोका आहे अजून 10 पटीचा व्हायरस. आता कोणता JN कोणता आलाय गेला तो जास्त, ते काही मॉडिफिकेशन म्युटेशन होते. पण अजून दुसरा पॉवरफुल तयार केला. चीन मध्ये काय केलं माहिती का? त्यांनी म्हाताऱ्यांना मारायला व्हायरस तयार केला. सगळे म्हातारे संपले, म्हातारे जास्त झाले. जगाचा जरा इथं विचार करू नका. नवी मुंबई आणि कळंबोलीचा एवढा विचार करणार. ब्रॉड थिंकिंग पाहिजे. त्याच्यामध्ये असा व्हायरस आला तर मी काय करणार? अगोदरच तयारी ठेवायची. पहिला म्हणजे आध्यात्मिक बळ तुम्हाला वाचवी. आता कोणाकोणाचे नंबर लागणार आहे मी सांगितलं त्यांना. 6 अरब 30 कोटी मरणार आहे. पहिले बरेचसे जाणार व्हायरस मध्ये. दुसरं आहे भूकंप. तुर्कस्तान, अफगाणिस्तान बरेच मेले. 5-5 हजार बिल्डिंगी उद्ध्वस्त झाल्या. गेल्या वर्षापासून धुमाकूळ चाललेला आहे जगामध्ये.
आणि सगळं झालं का त्यांनी पहिलं ठरवलंय भारताच्या बाहेरची सफाई करायची आणि बाहेरची झाली का मग भारताची करायची. आपली सफाई 1-2 वर्षात सुरू होणार आहे 25 सालापासून. आणि मग एकदा घुसला सफाई करायला तर काय करणार आहे तुम्ही? भूकंपाचा तो काय फार मोठा हिमालय हालायला लागलाय. गडगडा हल्ला तर तुमचं बिल्डिंग काय 2 माळे काय कसे भी झाड के पत्ते क्या करेंगे बोलो. उपाय आहे काय नाही. पण दागिने बिगिने आपलं उशाला घेऊन जापा. आला बिला तर घेऊन पडायला पडू दिलं तर, नाही तर वरचं छप्परच बरोबर येतंय. विठाला मागे आमच्या इकडे कीर्तन केलं ना ऐरोलीमध्ये, भूकंप येणार म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर आला होता तो. एक बाई काय करायची, चपात्याचं एक गठोडा उशाला घेऊन झोपायची आणि दागिन्याचं एक गठोडा. म्हटलं कशाला वाजी, म्हटलं आला बिला तर घेऊन पडाय. पडून दिलं तर ना, तू एवढी हुशार आहे पण तुझा बाप त्याच्यापेक्षा हुशार आहे. तुला पळू दिलं तर ना घराच्या बाहेर. बाहेर राहे त्या अनंत आठवणी. त्याने आपल्या जन्माला घातल्या त्याचं चिंतन आपण किती करतोय. केला का वेळ? बरं वेळ नाही आहे की नाही. कोण म्हणतं वेळ नाही? 24 तास तुम्हाला दिले दिवसाचे, 12 तास काम करा, काही हरकत नाही. 8 तास झोपा काढा, किती झाले? 20 तास. 2 तास गप्पा मारा, किती झाले? 22 तास. आणि मुरले कधी? आणि कोण म्हणतं वेळ नाही तुम्हाला? एवढा वेळ देवे दिला देह भजना गोमटा, डोया झाला पाटा बाधिकेचा, तरी वेळ नाही माणसं म्हणतात, आहे की नाही. त्याच्यानंतर भूकंपाचा धोका, त्याच्यानंतर कसला धोका आहे माहितीये सांगू तुम्हाला? भूकंपानंतर 3रा महायुद्धाचा धोका आहे. बरेच दिवस रूस युक्रेन हमास ते चालू, लढाई चालू आहे. अशी 3-3, 4-4 वर्ष युद्ध चालतात आणि 3rd वर्ल्ड वॉर होणार म्हणजे होणार. आणि ते वरचाच करून घेणार तुमच्याकडे. तुम्ही तुमच्याच हाताने मारा. आमच्याकडे काही येण्याची गरजच नाही. एक बॉम्ब पडला तर 15,000 किलोमीटरची क्षमता आहे का खलास होणार. तिथं पडलं तर इथपर्यंत होणार. आणि जास्त हुशार झाले तर सगळे. जास्त हुशार झाल्यानंतर कोणीच कोणाचं ऐकत नाही आणि मग दोघं लढून मारतात. देवाला तेच पाहिजे, लोकसंख्या कमी करायला. विठ्ठल काय पर्याय? मग त्यांना विचारलं, म्हटलं 70 कोटी लोकसंख्या लोक राहणार, त्याच्यामध्ये भारताची किती राहणार? 35 कोटी लोकसंख्या जगाची राहणार आणि एकट्या भारताची 35 कोटी शिल्लक राहणार. म्हणजे जवळजवळ 105 कोटी खतम होणार. त्यासाठी उपाय काय? अणुबॉम्ब पडला तर तुळशी. तुळशी इज द बेस्ट मेडिसिनल प्लांट इन द वर्ल्ड. देयर इज नो प्लांट लाईक तुळशी इन द वर्ल्ड. म्हणून सांगितलं तुळशीच्या माळा घाला आणि देवाचं भजन करा. पण तुळशीच्या माळा घालत नाही, सोन्याचे लॉकेट घालतात आणि दारू पिऊन डान्स करतात. पण आपण काय करतो? सोन्याचे लॉकेट डान्स करतो आणि त्याच्यात डान्स करताना फाटके कपडे. अधिक डान्स मारतात. पूर्वीचे लोक डान्स करताना चांगले कपडे घालून डान्स करायचे. आताचे सुधारलेल्या आवृत्ती फाटके कपडे घालून डान्स करतात. पूर्वीच्या बँडी थोड्या फाटलेल्या होत्या, आता जास्त फाटायला लागल्या. इतक्या फाटल्या आता काही दिवसांनी बँडी टाकूनच चालतील. पोरांच्या फाटलेल्या बघून पोरी तर डबल फाडायला लागल्या. तू काय जास्त शानी कुठं चाललंय? वाल देवे दिला भजना गोमटा, देवे दिला देह फाटकी बँड घालल्या. जातात का तुमची पोरं? अजिबात घालू नका. आणि घालत असेल तर बंद करायला सांगा. नसेल ऐकत तर माझ्याकडे पाठवा. फाटकी बँड घालणाराचा संसार कधीच चांगला होणार नाही, आयुष्य कधीच चांगलं होणार नाही. राहू केतूचा अंमल राहील. लग्न केलं तरी घटस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. लिहून ठेवा. नवरा राहणार नाही बायकोला घेऊन आणि बायको राहणार नाही नवऱ्याला. घालायचं असेल तर घाला, बघत राहा. धोतरवाल्यांनी तयार दिसतंय काय काय लोक. ट्रेन मधून तर आम्हाला धोतर घालून जाण्याची सोय पण. जर यदाकथित गर्दी ट्रेन मध्ये धोतर घालून गेलं तर धोतर ठेवूनच खाली उतरतो. एका महाराजांना जायचं होतं घाटकोपरला. घेताना सकाळी 8 वाजता निघाले. म्हटले महाराज गर्दी फार असते, नका धोतर घालून जाऊ, तिथून जा मग धोतर घाला. महाराजांना ऐकलं कोकणी पद्धतीचं धोतर होतं.
ते गर्दीमध्ये मिसटलं माधर चड्डीवर बाहेर आला. काय करायचं आता? गर्दीतून ढकलून तिला काढणार दरवाजातून बाहेर आली. फोन करायला लागले मला. मी म्हणतो तसं होतं ना, मी काय काहीतरी सांगतो का, आता काय करू म्हटलं, आता काय करणार, चड्डी घालूनच मंडपात जायचं आता. पण तिथे कोणाचं तरी धोतर घेऊन कीर्तन करायचं विठ्ठला. या लोकांना वाटतं धोतरवाले बावळट असं ना. ठाण्याला कीर्तन करून मी चाललो होतो बस पकडायला. दोघा तिघांनी पाहिलं धोतरवाला दिसतोय मामा. धोतरवाला काय म्हणतात मामा, आणि फाटक्या पॅन्टवाला जाऊ द्या. दोघा तिघांनी पाहिलं हे धोती शिकले दिसतात, जाऊ द्या काय करायचं. दुसरा म्हटलं हे धोत्र्या, डबल शिकलेले दिसतात. आता मी म्हणालो पाहिजे धोत्र्या म्हटल्यानंतर काय रे कुत्र्या, फाटक्या पॅन्टवाल्या कुत्र्या असंच म्हणायला पाहिजे. तिसरा म्हटलं हे टोपी. आता म्हटलं भरपूर शिक्षण झालं, आता जरा जाऊया. मागे फिरलं म्हटलं वाय यू आर शाउटिंग लाईक दिस, आय एम वेअरिंग दिस टाइप ऑफ ड्रेस, वाय यू आर शाउटिंग लाईक दिस, कम हिअर. असं बोलले होते, घाबरले, माग सरकले 4 फूट. मागचा पुढच्याला सांगतोय त्यांना सांगा मराठीतच बोला. काय झालं, कम हिअर, शाउट ना, मराठीतच बोला. म्हटलं काय झालं, आम्हाला इंग्लिश येत नाही. तुम्हाला इंग्लिश येत नाही, मग धोतरवाल्याची टिंगल करायला लाज कशी वाटत नाही? ती कुठे ठेवली का? आम्हाला काय माहिती धोतराला एवढी जनधनीत इंग्लिश येते. फाटक्यात पेंटिंग घालत राहिले, कसं समजणार तुम्हाला विठ्ठला. आणि इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. देयर इज नो कल्चर लाइक इंडिया इन द वर्ल्ड. वी आर सॅटिस्फाइड टॉपमोस्ट कंट्री इन द वर्ल्ड. And we have adopted wrong foreign culture and destroyed everything. वाटोळं केलं आपण. नका जाऊ तिकडे, शेवटी पदरात काही मिळणार नाही. या लोकांना आता साड्या नेसायला लागल्या तिकडच्या पुढे, आणि आपल्या पुरी फाटक्या पॅन्टी घालायला. काही लाज वाटत आहे थोडी तरी असली तर. बऱ्याच जणांना लाज म्हणजे काय ते पण माहिती नाही. ही उदाहरणं पाहिली मी म्हणून सांगतो, इथे आजचं कल्चर आहे असा. काय असते ती, कुठं मिळते हे माहित नाही बऱ्याच जणांना. काय जीवन आहे आपलं. येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला. अरे मुडा मागे हिना गेला पतना मोह भ्रमे. पतन आहे, दुसरं काही नाही. आणि ह्या पतनामध्ये, ह्या कटकटीच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे तुम्हाला? आयुष्यमान माणसाचं घडलं. मला सांगा, सुविधा जास्त मिळाल्या माणसाचं आयुष्य वाढलं पाहिजे होतं का कमी झालं पाहिजे? वाढलं पाहिजे ना. पूर्वीची माणसं 100 वर्ष जगली की नाही, आणि अजूनही चांगली आहे जुन्या पद्धतीने राहणारी ती 100 वर्ष जगणार. आणि जास्त शहाणे झालेले 50-60 मध्ये जाणार. त्याचं कारण जीवन म्हणजे कळलं. तो लेख मी सुंदर वाचला. ऍट द एज ऑफ 10 ही डझंट नो एनिथिंग. 10व्या वर्षी काहीच कळत नाही. At the age of 20 he thinks that I know everything. 20 वर्षात झाल्यानंतर तो आईला म्हणतो, आई तुला काय कळते? बाबाला म्हणतो तुला काय कळते? मला सगळं कळते. 20 वर्षाचं. At the age of 20. At the age of 30 he suspects that he is full. शिकून घ्या इंग्लिश बरं का, नाही तर नातवंड इंग्लिश मिडियमला आहे, म्हातारीला आजोबाला शिव्या दिल्या तर ते म्हणेल माझा नातू काय गोड इंग्लिश बोलतो. जोड्याने आणतोय तरी तुला कळायला पाहिजे, कळायला पाहिजे तुला. आणि झालं नाही का करा म्हणून मी गेला. व्हेर इज युअर फादर अँड मदर. ते एवढं पोरगं होतं, 5वी-6वीला होतं इंग्लिश मिडियमला. व्हेर इज युअर फादर अँड मदर. त्याने मला काय नाहीच उत्तर दिलं. म्हणजे दॅट स्टुपिड फेलोज आर सिटिंग देअर. आई बापाला काय म्हटलं ते? स्टुपिड फेलोज आर सिटिंग देअर. आता मी त्यांच्याकडे गेले, त्यांनी गप्प बसवणार. ते म्हटले माझं पोरगं काय छान इंग्लिश बोलतो. आणि कळत नाही, अक्कल नाही, ते शिकवलं कशाला एवढं? म्हटलं आता फक्त चपलेने हाणायचा राहिलाय तुम्हाला. ऐकलं का? तेवढंच बाकी आहे. इथं जोड्याने हाणला. काय शिकून चालले, काय चालले? कोणी सांगितलं तुम्हाला इंग्लिश शिकलं म्हणजे सगळं येते? जगण्याचं ज्ञान नसेल तर इंग्लिश शिका, नाही तर काही करा, फुकट जाईल जीवन. विठ्ठला
कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालतात, याच्यामध्ये घालतात. 12वी झालेल्या पोरांना 1-1 लाख रुपये फी घेऊन घातलेले. आई बाबांना काही लाज वाटायला पाहिजे. 12वी पर्यंत पोरग इंग्लिश मिडियमला लाख रुपये फी घालून घातले. 2 वाक्य व त्याला इंग्लिश बोलता येत नाही. मी कॉलेजला प्रोफेसर होतो म्हणून सांगतो. बिकट परिस्थिती. आणि वरती सांगता आमचा पोरगा ना कॉन्व्हेंट स्कूलला जातो तरी काही येत नाही. काय करायचं, कुठं चाललंय, वाद चाललंय. हे वाद जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी सुधारणा केलेली आहे. मग आता काय करायचं, पिढा मागे लागली आपल्या सगळ्या. नको ते कल्चर आपण घेतलं आणि जीवनामध्ये दुःख. कोणाच्या जीवनात पिढा नाही सांगा. मी एवढं कमवलं, माझ्या जीवनातील सगळ्या पिढा गेल्या. एक संत जर सोडले तर त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या पिढा आहेत. संतांनी पिढा घालवल्या आणि आपण पिढा वाढवल्या. काही जणांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज म्हणे तुम्ही तर काहीच करत नाही, काहीच करत नाही. आम्ही एवढं सगळं करतो पण आमच्या मागे पिढाच पिढा. तुम्ही काहीच करत नाही पण तुमच्या मागे पिढाही कधी लागली नाही आणि तुम्ही सदैव आनंदी दिसता. मग आम्ही आनंदी राहण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जीवन मंगलमय करायचं असेल आणि जीवनाचं सार्थक करायचं असेल तर काय कर? ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. आता आपण चिंतन करायचं बरं का. वर्ष आपलं आयुष्य वाढलं तसं पिढा कमी झाल्या का जास्त झाल्या? तसे आपले रोग वाढले का कमी झाले? आपलं वय वाढलं तसं रोग वाढले का कमी झाले? आणि जगामध्ये निरोगी असा कोण आहे? त्याने हात वर करा. सांगा बरं. त्याचं कारणच काय? त्याचं कारणच आहे निरोगी राहण्याचं औषधच घेतलं नाही तर निरोगी कसे राहा? निरोगी राहण्याचं पहिलं औषध देही सौभाग्य आरोग्यम देही मे परमं सुखम रूपम देही जयम देही यशो देही दिशो जही. दुर्गा सप्तशती पहिलं औषध. हा मंत्र ज्याने ज्याने जपला त्याला कोणताही व्हायरस येऊ दे काहीच होणार नाही. पहिलं आध्यात्मिक पावर पाहिजे. नसेल तुमचा पहिला नंबर लागणार म्हणून समजा. आता 2038 पर्यंत कोणाकोणचे नंबर लागणार सांगून ठेवतो तुम्हाला. जे कीर्तनाला येत नाही, जे नामस्मरण करत नाही, यांचा यादीमध्ये 38 पर्यंत पहिला नंबर आहे. ध्यानात ठेवा. गेल्यावरती काय उपयोग? कसे फेकून दिले कोरोनामध्ये माहिती आहे तुम्हाला. आणि आपल्या घरच्यांनी आपल्याला कसं वागवलं ते तुम्हाला माहिती.
मुंबईला कोरोना आला तेव्हा गावाला पळाले, गावाला कोरोना आला तर गावचे मुंबईला पळाले, आणि कोरोना दोन्हीकडे पळाला. तुझा बाप आहे तो सगळ्यात हुशार आहे. आता आमच्या इकडचा एक जण गावाला पळाला बरं का, गावाला त्यांनी बंगला बांधला होता. मुंबईला कोरोना आला म्हणून गावाला गेला, यानेच बंगला बांधला होता. पण बंगल्यात राहणार आणि याला घरातच घेतला नाही, याला शाळेत ठेवला. आता अजून तुम्हाला समजत नसेल तर नका समजत. बंगला कोणी बांधला होता? याने बांधला. आता याला कोरोनाच्या भीतीने गावाला गेला, याला घरच्यांनी शाळेत ठेवला आणि बायको त्याला भाकर नेऊन द्यायची, खिडकीतून द्यायची, काठीला शेंडीला ती भाकर बांधायची आणि अशी काठी तिकडून खिडकीतून सोडायची, तो भाकर सोडून घ्यायचा. धन्य माता पिता तयाची असं म्हणावं, धन्य जीवन आहे. म्हणजे संकट आल्यानंतर आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. विठ्ठल कोण असं म्हटलंय का, याला तर मरेल पण मी तुझ्या जवळ जाईल, म्हटले कोणी? आपलेच नाही म्हटले, आमचे कशाला? डॉक्टर तरी काय करतील? डॉक्टर म्हटलं घरचेच नाही पाहिजे तर आपण तरी काय? चला, काय सांगायचं मला? ब्रह्मरस नाही काढा. ब्रह्मरस म्हणजे काय? ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. हे जे दिसतंय ना आपलं सगळं चाललेलं आहे, यातलं काही खरं नाही, पण आपण त्याला खरं समजून वागून राहिलो. चालविती व्यवहार सत्य म्हणून, मरणाची कारे नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा. मरण कोणाकोणाला येणार नाही, त्याने उद्यापासून कीर्तनाला येऊ नका. ते आम्हाला मरणच येणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या कीर्तनाची काही कोणाकोणाला येणार नाही. हातवर हे केलंय का? मग मरण आपल्या इच्छेप्रमाणे येण्यासाठी आपण कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावं, कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावं, सगळ्यांना बरोबर आहे. कोणाकोणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं. आता का बाबा देवाने आपल्या घरी यावं, पण आपण देवाच्या घरी जायला तयार नाही. विठाला तोच सत्य आहे, त्याचं चिंतन करून त्या ठिकाणी. आता काढा शब्द घाल, काढा सुद्धा समजत नाही अलीकडे पोरींना. एकेला सांगितलं हे पावडर घेऊन काढा करून पे, तिने पाणी घेतलं त्याच्यात पावडर टाकली, पिऊन घेतली, काढा केला नाही तिने. काढा समजतच नाही बऱ्याच वेळ. अलीकडच्या पोरींना ताक सुद्धा समजत नाही, कारण घुसळण माहिती नाही, रवी तर माहितीच नाही. बरोबर आहे. ताक कसं असतं मला विचारतो, म्हटलं तर तुझ्या आईला बापाला विचार, त्याला माहित असलं तुला माहित असलं नाही की नाही. ताक कसं असतं, लोण्याचा पत्ता नाही, कशाचा पत्ता नाही, काहीच माहिती नाही. आणि जगायचं कसं? आता बऱ्याच जणींना तर जेवण करायचंय माहिती. एकेला म्हटलं पुरणपोळ्याचं जेवण करते का? म्हटलं कसं करायचं? कर. पुरण केलं, कणिक मळली, म्हटलं आता बनव पोळ्या. तिने काय केलं, पुरणाचा गोळा केला आणि त्याच्यात कणकीचा गोळा घालायचा. आणि तिने कधी केलं नव्हतं तर काय करणार? महाराज पोळी काही येत नाही. म्हटलं घाल, कणिक जेवढी घालताय तेवढी घाल. एवढं सुद्धा मेमरी पाहिजे का नाही आपल्याला? पुरणात कणिक राहील का कणकेत पुरण राहील? आणि एवढं डोक्यात येत नसेल तर आपलं जीवन कसं होईल? आता काय नाही, खाणं काही वडापाव, मॅगी, कुरकुरे, त्याच्यामुळे झाले आपले गुरुकुरे. म्हातारे कुरकुरे खायला लागले. घरामध्ये नातू घेऊन येतो, आजी जरा खाऊन बघ ना, आजोबा जरा खाऊन बघा ना. आणि त्याला दिले का मग आजीबा आज म्हणते बाळा मला पण घेऊन घ्या उद्या. ही ट्रॅजेडी आहे, कारण त्याच्यामध्ये असं घातलेलं आहे जेणेकरून कस्टमर अट्रॅक्ट होईल, आहे की नाही? आणि त्याच्यामुळे रोग निर्माण. आता आपण जे खातो त्याने रोग निर्माण होणार खाऊ नका. विठाला रोगान शेषान पहंती तुष्टा रुष्टा तुकामान सकलान विष्टा. हा मंत्र आहे. हा मंत्र जो कोणी म्हणेल त्याला कोणताच रोग होत नाही. पण आपण हे म्हणणार नाही
तुम्ही उद्या म्हणाल महाराजांनी गोष्टी सांगितल्या नाही. गोष्टी सांगून मरायचं का? मरण्यासाठी नाही तर मला तारण्यासाठी सांगतो. गोष्टी सांगून मनोरंजन करून करता का? मनोरंजन म्हणून आपलं आयुष्य नाही घालवायचं. विठाला किती पीडा लागल्यात आपल्या मागे, मानसिक पीडा, आध्यात्मिक पीडा, सर्व प्रकारच्या पीडा आपल्या पाठीमागे लागल्या. तर त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणाले, सगळ्या पीडा घालवायच्या असेल तर त्याला एकच गुणकारी औषध आहे, ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे ना, त्याला कधी विसरू नकोस. आणि त्याच्यासाठी तुला वेळ नाही असं म्हणू नको, पण देवाने तुला बनवलेला आहे. बरोबर? एका कानाची किंमत किती हो सांगा बघ. आमच्या इकडे एका पोरग जन्माला आलं, त्याला ऐकायलाच येत नव्हतं जन्मापासून. शेवटी जर्मनीला नेलं, फ्रान्सला नेलं, ते तिकडच्या टेक्नॉलॉजीने एका कानाची मशीन लावली. साधारण ऐकायला 50 लाख रुपये लागले. आणि तुम्हाला एवढे दिवस फुकट ऐकायला दिलं, त्याचं नाव ऐकायला तयार तुम्ही नाही. कशाला नीट ठेवेल तुम्हाला तो विठाला. परस घेई काढा, परस घेई काढा, दुःख घालवण्यासाठी काहीतरी करा ना. एकही रोग होणार नाही असं तरी काहीतरी करा. हेल्थ इज द बिगेस्ट प्रॉपर्टी इन द वर्ल्ड. देयर इज नो प्रॉपर्टी लाईक हेल्थ इन द वर्ल्ड. रिमेंबर प्रॉपर्टी. सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य. आलं लक्षात? आणि ते जर नसेल तर तुमच्या बंगल्याला काडी लावा. काल मी एका ठिकाणी गेलो होतो, काय सांगायचं, सगळं सोनेरी प्लेटिंग बिटिंग असं बंगला, पण बंगल्यातला मालकच गेला होता त्याच्या दृष्टी गेला. म्हटलं 100 बल्ब लावले पण मालक पुढे बघा कधी. काय सुंदर डेकोरेटिव्ह बंगला होता, जवळजवळ 25-60 कोटीचा बंगला. त्या बंगल्याची काळजी घेण्याच्या अगोदर ह्या बंगल्याची घ्या. घेतो काळजी आपण? नाही ना. काही काहींना तर सगळेच आजार आहे. डोकं दुखतंय, कंबर दुखतंय, गुडघे दुखतंय, ऍसिडिटी झाली, मळमळ करते, डायबिटीस झाला, बीपी तर आहेच, आणि घरचं टेन्शन आहे. आता काही पिढ्या कमी आहेत का? कोणी वाढवल्या? गाडी दिली कोणी? त्याने. सांभाळायचं काम कोणाचं? आपण सांभाळतो का तिला? आणि पार जर्जर झाली, गाडीचे टायर सगळे बाद झाले, इंजिन निकामं झालं का मग डॉक्टरकडे जायचं. आता फार कुळकुळ्या झालेल्या गाडीला डॉक्टर काय करणार? वेळच्या वेळी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. विठाला मेरा गाडी वाला तू गाडी दिले हात रे. मेरा गाडी वाला तू गाडी दिले हात रे. रस्ते में
तू चालवणार आहे ना. असा टीव्ही महत्वाचा का रिमोट महत्वाचा? हे नुसतं 32 इंचाचं डबड आहे आणि वरून दाबेल तिकडे ते चालेल लागते. आता डब्याला काय किंमत आहे का? या डब्याला वरून रिमोट दाबला का चाय पिऊ देणार चाल उचलतो बघा. म्हणून त्याचं चिंतन करा. ब्रह्मरस घे ही काळा तेने पिढा वारेल. संकट जीवन म्हणजे संकट आहे येणार, पण आलेल्या संकटाचं निवारण तो करणार. तुम्ही जर त्याची प्रार्थना केली तर. आपण प्रार्थना करत नाही, काही नाही. कोणताच रोग होऊ न देण्यासाठी उपाय केले पाहिजे. रोग न होण्यासाठी काय केलं पाहिजे? आरोग्य आपलं सांभाळलं पाहिजे. कसं सांभाळायचं? वडापाव खाऊन. आहारावरती आहे सगळं. युक्ताहार विहार तसं व्हाल आणि जसं खाल तेवढे दिवस राहा. वाईट खाल्लं तर बुद्धी वाईट होईल, चांगलं खाल्लं तर बुद्धी चांगली होईल. माणूस एवढा सक्सेसफुल झाला. वॉटर पॉल्युशन, फूड पॉल्युशन, लँड पॉल्युशन, सॉइल पॉल्युशन, सगळे पॉल्युशन. मी 27 पुस्तकं लिहिली, सगळ्या जगात गेली. पण वाटोळ्याच्या दिशेने चालले, सुधारणेच्या दिशेने काहीच नाही. फळं सुद्धा नीट ठेवली नाही, भाज्या सुद्धा नीट ठेवल्या नाही, पाणी सुद्धा नीट ठेवलं नाही. एअर पॉल्युशन, आता हवा सुद्धा नीट ठेवली नाही. काय जगणार आहे? दुर्दैवाची गोष्ट पाहिली, इतक्या रोगाने पिछाडले, इतक्या रोगाने पाडले. नव्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये 100 पोरं सापडली या वर्षी 8 ते 10 वर्षाची, ज्यांना हायपर डायबिटीज आहे. सगळी डॉक्टरांची टीम आहे आणि ते डायबिटीज कशानेच कंट्रोल होत नाही. त्याला इन्सुलिन चालू आहे शाळेतल्या पोरांना. इथं सेन्सर लावलाय, इथं दिसतंय शुगर किती, सारखी बघावी लागते आणि तेवढंच खायला द्यावं लागते. आता हे 8-10 वर्षाचं पोरग इन्सुलिन वर आहे, ते किती वर्ष जगणार? ऐका कलीचे महिमान असं त्याशी भुलले जन. पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे. आता ना बघा 20 वर्षाचे आयुष्य होईल, मजा कशी येईल. झालं ना, त्याला नाव नाही राहिलं. आता हे 100 पोरं सापडली यावर्षी, पुढच्या वर्षी 1000-2000 सापडले तर काय होणार? कशानेच कंट्रोल होत नाहीये. डॉक्टर आम्ही फार उत्सुक, त्यांनी बरेचसे ट्रीटमेंट केली त्याला, पण कशाने ते कमी होत नाही. त्याला इन्सुलिन दिल्याशिवाय पर्याय नाही. सगळी औषधं ट्राय करून पाहिली, चालतच नाही त्या पोरांना. एवढंच 50 ग्रॅम 25 ग्रॅम एवढंच खायला द्यावं लागते मस्को. आणि मग काय केलं, सगळी पोरं एकत्र जमवली आणि त्यांचा खेळायचा ग्रुप तयार केला. म्हणजे याच्यात तरी ते विसरले. चालू आहे ट्रीटमेंट, पण फरक अजून काहीच नाही पडला. विठाला पूर्वीची म्हणती, साखरेचं खाणार त्याला देव देणार. पूर्ण बदलून टाकली, साखरेचं खाणार त्यालाच देऊन येणार. आपण तयारीतच आहे जायला. आता किती बदलून टाकले जग आपण सगळं. याला प्रगती म्हणतात, मॉडर्न लाईफस्टाईल आहे. आई बाबा म्हणायला पोरं आता तयार नाही. काय म्हणतात? हजबंड अँड वाईफ, हजबंड अँड वाईफ अँड देअर इज नो लाईफ. झालं ना वाटत. पूर्वीचे चालायचे कसे नवरा बायको आहे की नाही? नवरा पुढे चालायचा, बायको 5 फूट तरी मागं चालायचं. पूर्वीचं सांगतो बरं का. आता बरं, इथून पनवेलला चालत जायचं. पनवेलला चालत गेला तरी नवरा कधीच मागं बघत नव्हता, बायको आली की नाही. पूर्वीचं सांगतो. आताच तसं नाही. हात मी हात चल मेरे साथ. आता तसं झालं रे. आणि त्याला माहिती इथं तुमच्या कामोड्याच्या स्टॉप पर्यंत हा तरी बेपत्ता होईल, नाही तर ही तरी गायब होईल. बेभरवसा.
कशी राखायची बरं मरेपर्यंत केस गळाले नाही आता केसाच्या स्टाईल तर खूप निघाल्या कोणी भात लावायची स्टाईल तर भात लावायची संपली छत्री स्टाईल आहे छत्री स्टाईल पण दिसत नाही अर्धे पुरे काढायचे ना अर्धे उभे करायचे हे पण कॉलेजमध्ये मला सगळं भेटायचं ना त्याला काय करायचं पट्टीला रबराने ते बांधायचं आणि रात्री झोपायचं म्हणजे पोरांना विचारायचं ही स्टाईल कशी काय करताना म्हणजे रात्री रबराने केस पट्टीला बांधून उभे करून झोपतो मी म्हटलं केस उभे करण्यासाठी एवढे प्रयत्न केले ज्याने केस दिले त्याच्यासाठी काय कर ना करतो आपण काय त्याने ठरवलं तू केस उभेच कसे करतो तेच मी पाहतो नाही तुला टकला स्टाईल मध्ये बसवला तर एकच स्टाईल आणून लागली जाईल चलो हात घुमाओ बहुत अच्छा है नारी आता ती त्याने स्टाईल मध्ये बसवली अरे 25-25 वरांच्या वयाच्या पोरांच्या डोक्यावर केस नाही लग्न होत नाही इथे दुर्दैवाची गोष्ट आहे बरीच पोरं माझ्याकडे आली म्हटलं केस उगवायला सुद्धा आयुर्वेदिक औषध आहे निगटू नावाचा ग्रंथ आहे चरक संहिता नावाचा ग्रंथ आहे ते वाचा ना जरा करा नाही का म्हटलं काय करायचं पोरगी बघायला गेलं तर लगीन जमत नाही काहीतरी उपाय सांगा पोरगी मध्ये टाकलाय आता काय करायचं म्हटलं काय जलद उपाय सांगा म्हटलं केस वाढायला 2-4 महिने लागतात आयुर्वेदाने तोंडाला आवळा अशी काही रिठा वगैरे घेतलं तर नाही म्हटलं फार मग काय कर केसाचा बी घालून जा जमलं मार्केटमध्ये गेला मस्त केसाचा बी घातला आणि नेमकं त्या दिवशी कोणाच्या लक्षात आलं नाही तरुण पोरगा केस लावले असेल असं वाटलं नाही आणि लग्न जमलं त्याला लग्न जमल्यानंतर आनंद झाला 6 महिने पोरी बघितल्या पण कोणी पास नाही केलं पण महाराजांनी एकदा सांगितलं मी लावा लग्न जमलं किती चांगले महाराज आहे लगेच येऊन फोन केला महाराज खूप चांगलं झालं म्हटलं नवऱ्या एवढा उतावळा होऊ नको की नाही अजून घोड्यावर बसायचे अक्षता पडायचे एवढं घाई करायची नसते थांब जरा आनंद झाला होता आनंदाच्या भरात जेवण झालं सगळं काही झालं आणि सगळं झाल्यानंतर जाता जाता सासऱ्याच्या पाया पडायला गेला पुढं काय झालं तुम्हाला जाऊन हे जसं वाकलं तसं टोपडं त्या सासऱ्याच्या पायावर पडलं आणि सासरा ओरडला काय म्हणजे लबाड आहेस फसवलंच मला लग्न मोडला आला बाहेर मोबाईलवर मला शिवायचा सपाटा असे सल्ले देऊ नका म्हटलं आम्ही सल्ले चुकीचे देतच नाही मी सल्ला दिला होता केसाचा टोप घाल मी सांगितलं नव्हतं सासऱ्याच्या पाया पडायला जा सांगितलं होतं का काय करणार आता मनोमार्गे गेला तो येते मुकाला हे हरिमाडा सांगितलेले तुझ्या मनाने केले मग भोग आता भोग विठाला त्याला केसाची चांगली निगा राखा मरेपर्यंत चांगले राहिले पाहिजे गोल्डन डाय वगैरे लावू नका गोदरेज डाय केमिकल डाय या डाय लावल्या तर मरून जा लवकर डोळे आणि आंधळे व्हाल केमिकल आहे आयुर्वेदिक डाय लावा तुम्हाला काही प्रश्न असेल तर आमचे आहेत डॉक्टर प्रमोद डॉक्टर अविनाश आहे हे 2 डॉक्टर मी तयार केले माहिती असे अनेक डॉक्टर तयार केले 3000 इंजिनियर तयार केले आणि 100 डॉक्टर तयार केले की जे डॉक्टर कीर्तनाला बसून ऐकतात ते पहिल्यापासून छोटे होते तेव्हापासून कीर्तन ऐकतात त्याचं फळ त्यांना मिळालं कोण म्हणतं कीर्तनाचं फळ नाही आज 1 नंबर होतील ते जगामध्ये बघा तुम्ही कीर्तनाचं फळ आहे ते अध्यात्माचं फळ आहे त्याच्या पाठीशी त्याच्याकडे गेलेला पेशंट कधीच रिकामा जाणार नाही चांगला जाणार म्हणजे होणार डॉक्टरला औषधाबरोबर आध्यात्मिक पावर असली ना तर गुण लवकर येतो नाही का जे डॉक्टर दारू पिऊन काहीतरी खाऊन तुमचं हे करतात ना त्याच्याकडे जातात त्याचं नाही पावर लवकर येणार
लागलं तर लागलं लॉटरी तुम्हाला नाही ते गेला विठाला केसाची निगा राखा. त्यानंतर डोळे कसे मरेपर्यंत चष्मा लागणार नाही. 2000 सालाच्या पूर्वी मला डबल चष्मा होता ना, तुम्हाला माहिती आहे ना. आता माझा चष्मा गेला, ऑपरेशन नाही काही नाही, मी मायक्रो वाचतो. आता मरेपर्यंत मला चष्मा लागणार. आता तुमची पोरं 4 आणि 5 वर्षाची डबल ढापणातून पाहतात, 50 वर्षाची ती चौपट ढापणातून तरी पाहतील का? विचार तुम्हीच का, मी नाही सांगतो. पाहतील का? मग काय करायचं? 50 वर्षाच्या वर आयुष्यात नाही राहणार. डोळ्याची निगा. ओम ह्रीम सूर्याय नमः. ओम ह्रीम सूर्याय नमः. ब्रह्मस्वरूपिणे सूर्यनारायणाय नमः. सूर्यनारायणाला नमस्कार करता का? जल देता का? नसेल देता तर डोळे राहणार नाही. तुळशीला पाणी देता का? तुळशीला देता. त्याच्याबरोबर सूर्याय नमः एवढं तरी म्हणा की. सूर्याचं तेज डोळ्यामध्ये आलं पाहिजे. त्राटक केलं तर डोळ्यामध्ये कधीच शंका निर्माण होणार नाही. तुळशी ही डोळ्याला खूप चांगली आहे आणि तुळशीचं डोळ्याचे ड्रॉप डोळ्यामध्ये घातले तर डोळ्याला नंबर असलेले जातात. हरियाणाची आमची उत्तराखंडाची एक कंपनी आहे, त्या ठिकाणी काही तयार केले आणि पहिल्यांदा आयुर्वेदाचे तुळशीचे ड्रॉप डोळ्याचे आले. चष्मा असेल तर चष्म्याचा नंबर कमी होतो आणि मोतीबिंदू येणार. मोतीबिंदू आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मजा आहे का? आल्यानंतर ऑपरेशन करणं. ऑपरेशन नंतर 5 वर्ष डोळे चांगले राहतात. पुढे काय करणार बोला? डबल ऑपरेशन होत नाही. चालू ना मग आंधळ होऊन करत बसायचं. आंधळ्या पांगळ्याचा एका विठोबाला आता आणि कोणी मला भाकर देता का? ही आपली दशा होणार आहे. त्यासाठी सांगतो मी, अगोदर काळजी करा. दिवसातून 3 वेळा डोळे थंड पाण्याने चांगले धुता. काय करायचं? दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ थंड पाण्याने डोळे चांगले धुत जायचे. हीच पाण्याची निगा आहे. विठाला त्याचा दात मरेपर्यंत चांगले ठेवायचे. काय काय 30-40 मध्ये दात गेले, ती नवीन दात बसवली. आता तर काही रूट कॅनल नामकरण काय 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 काढले देवाला. कोणतेही कॅनल करा पण आमच्या देवाचा कॅनल सगळ्यात भारी आहे. त्याने जर ठरवलं तुझा एकही दात पडू द्यायचा नाही तर नाही पडणार ना. केलं का चिंतन करायचं? रूट कॅनल करायला 8 दिवस जाते पण कीर्तनाला एकदा येणार आणि मग तो कशाला ठेवेल दात? सगळे नाही का पाडून टाकणार? काय कामाचे तुला? काय की फार सुंदर आहे. माझ्या ऍक्सिडेंट मध्ये पूर्ण गेले होते दात, असे सगळे हलत होते आणि मग डॉक्टरने सांगितलं तुमचे सगळे दात काढावे लागतील आणि तुम्हाला नवीन बसवायचे. म्हटलं राहू द्या, मी माझी सेटिंग करतो दात. मग काही दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर मी माझे दात सेटिंग करून टाकले. आता असे घट्ट झाले, 800 घट्ट झाले, मरेपर्यंत एकही दात पडणार खरंच नाही पडणार. केलंय तुम्ही काही नाही. काय लावायचं ते तुम्हाला समजलं. आपण लावतो काय? कोलगेट आणि पेस्ट सोडा. त्याच्यात काय आहे याचा विचार केला का? काय एका मूर्खाने केलं ते सगळे करतात. आपल्याकडे फार सहज आहे. इंडियन्स आर द ग्रेटेस्ट फूड इन द वर्ल्ड. सगळे मोबाईलवर हॅलो का बोलतात? आता हे जुने माणसं, आजीबाई किंवा वयस्कर माणसं, त्याला हॅलो येत नाही ते आलो म्हणतात. मोबाईल आलो. अरे म्हटलं आलो तर मग फोन कशाला केला? काय चाललंय? म्हणजे मूर्खाचा वादळ आहे सगळं. काय हॅलो कशाला म्हणतात? म्हणायचं नाही, रामकृष्ण हरी म्हणायचं. फोन आल्यावर काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. समोरच्याला गरज असली तर घेईल, नाही तर ठेवून घेईल. काय गरज पडली आपल्याला? हॅलो म्हणायचं नाही. कारण काय? फोन निर्माण झाला त्यावेळेला मेगारिटने फोन तयार केला. त्याच्या बायकोचं नाव होतं हॅलो. तिच्याकडे एक फोन दिला आणि याच्याकडे एक फोन. तो म्हणतो हे मशीन काम करते की नाही बघायचं म्हणून तिला फोन केला हॅलो. आता तुम्ही तिच्या बायकोला कशाला फोन करता? तुमच्या बायकोला करा ना. उठसूट लागले हॅलो, उठसूट लागले हॅलो. एक मूर्ख जर चालते का? विठाला विठाला. तसं दाताची निगा राखा. शेवटपर्यंत अजूनपर्यंत ऊस फोडून खाता आला पाहिजे.
100 वर्षात झाला तरी उसाचं दांडकं फोडून खाता आलं पाहिजे. त्याला म्हणतात दात. कोलगेट लावणाऱ्यांनी मला फोडून दाखवा, नाही तुमचे दात पडले तर मी पण दातर आहे. काय त्याला काय फ्लोराईड कंटेन आहे त्याच्यामध्ये. फ्लोराईड इज डेंजरस फॉर बोन्स. मी त्यांना सांगितलं होतं तेव्हा पण 9% फ्लोराईड इज नॉट गुड फॉर हेल्थ. व्हेरी लिमिटेड शुड बी द्या. नाही कीर्तन समजलं तर नाही समजलं काय काहीतरी सांगितलं होतं थोडं तर लक्षात राहील. जीवन वाचवायचं असेल तर हे सगळे दात जर चांगले राहिले तर म्हातारपणी आपल्याला काही राहून पुढचं जीवन वाढेल ना. काही खाताच नाही आलं, कुठून खावं लागलं तर काय करणार आपण. डोळे चांगले पाहिजे, दात चांगले पाहिजे, केस चांगले पाहिजे, हाडं बळकट पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे? ब्रह्मरस घेई काढा. काय माहितीये का, चाली म्हणलं चांगलं आहे, पण ज्या भावाला चाली येत नाही त्या चालीने म्हणायला लागतं. कसं असते गायनाचं सूत्र लक्षात ठेवायचं. समोरच्याला काय येत नाही तर टिबल चाली म्हणायच्या काढून नाही, पण त्याच्याकडे तेवढं सांगायला नाही. समोरचं सांगतोय ना मग काही करत नाही. चाली कशासाठी म्हटल्या जातात कीर्तनामध्ये? कीर्तनकाराची काय चाल आहे हे पाहण्यासाठी म्हणतात. कीर्तनकाराची चाल एकदा तुमच्या लक्षात आली काय की नाही, मग काय चालीचं कीर्तन होणार तुमच्या लक्षात येणार. विठाला भगवंताच्या कृपेने बऱ्याच दिवसापासून आनंदोत्सव चाललाय. मला वाटतं 40 वर्ष होऊन गेले. 35 झाली ना, 35 झाले. काय त्यावेळेला काही नव्हतं इथं. पहिल्या वर्षापासून मी आहे. तेव्हा काहींचा जन्मही झाला नव्हता. ते आम्हाला आता शिकवतात का सप्ताह असा झाला पाहिजे. धन्य बाबा. अरे तू जन्माला आला नव्हता तेव्हापासून सप्ताह सुरू झाला इथं, तेव्हा मी होतो. असं नका करू. आमच्या इकडे तसं झालं. एका मंडळामध्ये मी बरेच वर्ष कार्यक्रम केले. त्या मंडळातले जे ट्रस्टी होते ते जन्मले नव्हते तेव्हापासून होत. महाराज असं झालं पाहिजे, असा सप्ताह केला पाहिजे. म्हटलं महाराजांनी सुरू केला सप्ताह, त्याला काय हरकत नाही. सगळे तरुण पोरांच्या हातात द्या, बाकी त्यांनी मार्गदर्शन करा. सगळीकडे झालं पाहिजे आणि ह्या पिढी घडल्या पाहिजे. विठ्ठला कार्यक्रम कसा करायचा? आपण सुद्धा घरच्यांनी नातवांना घेऊन हरिपाठाला इथंच यायचं आणि नाचू द्यायचे पोरं सगळी. आता जर हरिपाठात नाचले ना पोरं तर म्हातारपणी तुम्हाला हाताला धरून देवळात आणतील. नीट लक्षात घ्या. आणि जर आता नातू जर इथं नाचले नाही तर म्हातारपणी तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये नाही तर रेल्वे पुलावर नेऊन भीक मागायला होती. वडील वळण इंद्रिया सगळं आतापासून पोरांना जर सवय लागली तर तसं होईल. नाही तर तसं होणार नाही. रडली पोरं, खेळली उधळली तरी काही बोलू नका. ती खेळून जाऊ नका, लहानच आहे ते. त्यांना काही एवढं ज्ञान नाहीये, पण त्यांना सवय लागणं फार महत्वाचं आहे आणि हेच पुढे आपलं कल्याण करेल. विठ्ठला तुम्हाला काय माहिती का, रोगावरचं औषध माहिती आहे आणि रोग न होण्यासाठी काय केलं पाहिजे ते. औषधं निर्माण करायची, डॉक्टर निर्माण करायचे, रोग निर्माण करायचे, घाली पाहिजे. कोणी नाही लावणार. त्यापेक्षा रोगच होणार नाही यासाठी ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा बारेल सदैव चिंतन. आणि तुम्हाला सांगू, मंत्राचा जप केला ना बॉडी मधले सगळे व्हायरस निघून जातात. अमेरिकेमध्ये आता काय केलं माहितीये का, कॅन्सर वगैरे पेशंटला 2-2, 3-3 महिने कंपल्सरी मंत्राचा जप करायला लावलाय. गेले ना, झाले चांगले. आपले इथं टाटा हॉस्पिटलची ट्रीटमेंट घेऊन मरतील पण जप नाही करणार अशी माणसं आहेत आपली. त्या हॉस्पिटलमध्ये झोपायला जागा नाही, लादी होत.
करा ना. आणि पहिल्यापासून जर तुम्ही मंत्राचा जप केला, एकही रोगाचा विषाणू तुम्हाला शिवणार नाही. व्होल्टेज वाढलं, करंट लागला का खला झाला म्हणून समजायचा. येऊ दे ना कोणत्या बापाचा व्हायरस. विठाला विठाला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुढची वर्धनम उर्वारुक वंदना मृत्युर्मुक्षेमामृता. मृत्युंजय मंत्राचा जप करायचा. जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करायचं. पावर वाढली काहीच होणार नाही. मी मेलेला माणूस जिवंत आहे आता. खरंच आहे. काय झालं होता ऍक्सिडेंट वाचलं असतं माझ्या ठिकाणी कोणी. माझ्या ठिकाणी कोणी जर असता तर जिवंत राहिलाच नसता. फक्त साधनेच्या जोरावर मी जिवंत. आणि आता मला एक आनंद आहे की मला जेव्हा जायचं तेव्हाच जाईल. मला काही होणार नाही. डायबिटीज झालंच नाही मला. मला रोज गुळ किंवा साखर खावी लागते. काय होणारच नाही. काय उपाय केले आपण? उपाय करा ना. उपाय जर केले नाही तर काय होणार नाही. त्याचं चिंतन करा, साधना करा. तसं तर जीवन चांगलं होईल. विठाला करोना झाला, कोणाला चिकनगुनिया झाला, कोणाला क्षय झाला, कोणाला टीबी झाले. काय रोगाने पछाडले नुसते. पापे तुका म्हणे पापे येते रोगाचे रूपे. तुका म्हणे पापे जाते संतांची जपे. विठोबा रघुमाई. आणि जे आशीर्वाद होतात त्यांच्या उरावर बसतात. If you grab like this, level of cholesterol will be maintained automatically. You will not have diabetes, blood pressure, any health problem at all. पण एवढी मजा आहे फक्त कीर्तनात टाळ्या वाजवायला परवानगी आहे. घरी जाऊन वाजवू नका. रस्त्याने तर अजिबात वाजवू नका. रस्त्याने वाजवणाराचा वर्ग वेगळा आहे. लोक म्हणतील आजच्या महाराजांनी सगळे बदलून टाकले. 6 नंबरचे करून टाकले. अंगी मराला छंद भोग भोगताची आटला भेद ज्ञान घडवी गावा गोविंदा. अमृतवेल माहिती आहे तुम्हाला? अमृतवेल माहिती का? तिच्यावर अमृत पडलं होतं म्हणून तिला अमृताचं नाव आहे. आणि ती सर्व जीवा जगामध्ये संजीवनी आहे. अमृतवेलीचा काढा प्याला तर अमृताची फळे अमृताचं वेली. तेच पुढे चाली विजयाची आणि रोगाचीच वेली रोगाचीच फळे आणि तेच पुढे चाली विजयाची. आईला डायबिटीज, बापाला ब्लड प्रेशर, पोरांनाही त्याच्या डबल. ही रोगाची फळं. विठाला जेवढं तुम्ही नामस्मरण कराल ना तेवढं रोगाचं प्रमाण कमी होतं. पहिलं साधन. त्याच्यानंतर चांगला आहार ठेवा.
काही खाऊ नका, काही भरू नका, कसे राहू नका. आता ते इतके खायला लागले तर काय समज काय काय खात होता हे दशक्रियेच्या दिवशी कळलं. समजायचं काही वस्तू ठेवल्याशिवाय कावळा शिवत नाही, म्हणजे याच्याशिवाय यांना जमत नाही. आता अलीकडे तर दशक्रियेला पोळ्यान बिळ्या काही कोणी कावळे शिवत नाही. बऱ्याच ठिकाणी पाहिला पोळ्या ठेवला तर कावळा येत नाही, पण वडापाव ठेवला का कावळा लगेच. वडापाव खाऊनच गेलं तर काय करायचं त्याला. काही ठिकाणी मॅगी ठेवायला, इकडे वाशीला तर एका ठिकाणी कावळच येईल ना ते दशक्रियेला. म्हटलं काय करावं आता, फार सगळे पदार्थ ठेवून झाले. शेवटी माझ्या डोक्यात एक विषय आला. म्हटलं एक काम करा बरं, त्याचा मोबाईल आणा चालू करून ठेवा. खरंच ना, त्याचा मोबाईल चालू झाला, आवाज झाल्याबरोबर कावळ्यांनी मोबाईल मध्ये जीव अडकला. त्याचं काय करणार. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. जास्त लांबलं तर तुझ्या परत येणार नाही. मजा आहे फार मध्ये, आनंद घ्यायला शिकायला. वय असेल तर वयाची काही किंमत नाही व माणसं म्हातारी होतच नाही. तुम्ही कसं समाजा वयस झाले माझं म्हातारपण आले. अध्यात्माची पॉवर असली तर म्हातारा सुद्धा टनाटन उड्या मारतो, आहे की नाही. चार्जिंग आहे, चार्जिंग करून टाका, बॅटरी डाऊन होऊ देऊ नका. नामस्मरण जेवढं करता येईल तेवढं करा, आणि मग तुम्हाला कोणतीच पिढा न होण्यासाठी तुकोबारायण म्हणतात काय पथ्य पाळावं लागेल. मग औषध दिल्यानंतर त्याला पथ्य असं नाही. पथ्य म्हणजे हे नाही खायचं ते नाही खायचं, त्याला पथ्य नाही म्हणत, त्याला कुपथ्य म्हणायला पाहिजे, आहे की नाही. आपण म्हणतो वांगी खायचे, बटाटे नाही खायचे, हे पथ्य नाही. काय ते कुपथ्य. उदाहरणार्थ मुळव्याध झालं, त्याला वांगी बटाटे गवार खायचं नाही, त्याला कुपथ्य म्हणतात, पथ्य नाही. पथ्य म्हणजे जे त्याला पोषक आहे त्याला पथ्य म्हणतात. उलटी परंपरा पडली. काय करायचं, ज्याने जन्माला घातलं त्याचं चिंतन करायचं. तुमचे 99% रोग गेले म्हणून समजा. करतोय का आपण? दिवसात किती नामस्मरण करतोय? करा चॅलेंज. 1 लाख जप करायचा, 2000 करायचा, काय करायचं करा.
करोनाच्या काळामध्ये 100 कोटीचा जप करून घेतला तेव्हा करोना गेला. ऑनलाईन सगळे जोडले, घरी बसल्या बसल्या. नांदेड, बीड, जालना, परभणी, औरंगाबाद सगळे जिल्हे जोडले, गाव जोडले, हजारोचा जप करून घेतला. आता पुन्हा चालू केलाय 100 दिवसात 100 कोटी जप करून घ्यायचा. त्याला काउंटिंग मशीन दिल्या आणि ते बुकिंग पासबुक दिलं. दररोजचा जप झाला. आता एका दिवसाला 1 कोटी जप होत आहे, 100 दिवसात 100 कोटी कारण जेवढा जप करेल तेवढी पॉवर वाढेल आणि यमाला तुम्हाला हात लावला का थरथर कापला पाहिजे. त्याला म्हणतात जीवन मार्ग आहे. नामाची या काळाची माता सुटली म्हणा नामाची या मृत्यूवर विजय. काही नाही मिळालं तर चालेल पण मृत्यूवर विजय मिळवा. पैसा घेतला मोरावर ठेवून गेला तर काय करायचं. जगण्याला आयुष्य पाहिजे पहिलं आणि मनाने येता जाता आलं पाहिजे म्हणजे धन्य झाला संसार. इच्छेने आला पाहिजे, इच्छेने गेला पाहिजे. कोणाचं जबरदस्ती आपल्या नको आहे आणि सगळ्या दुःखाचा नाश झाला म्हणजे जीवन मंगलमय झालं. पण त्यासाठी काय करायचं आयुष्यामध्ये पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नशेवे. सासू जावयाच्या गोष्टी बसत ऐकत बसू नका. 4 जणी एकत्र बसल्या, तुझी सासू काय करते, माझी सासू काय करते, प्रत्येकाच्या घरी तेच आहे कमी जास्त. त्याच्यामुळे नवीन काय नाही. त्याच्यामुळे याच्या टाइमपास करायचा नाही. आपण त्या गवळणीसारखं करायचंय. 4 जणी एकत्र बसल्या तर गृहे गृहे गोप वधू कदंबा सर्वे मिलित्वा समोहाप्य योगम पुण्यानी नामानी पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेती. 4 जणी एकत्र बसल्या. गीतेमध्ये काय दिलंय, ज्ञानेश्वरीमध्ये काय दिलेलं आहे, आणखी ग्रंथ आहेत, नाथ भागवतामध्ये काय दिलंय, अशा चर्चा करा ना. जीवन मंगलमय होईल. पथ्यनाम विठोबाचे. अगोदरच अमंगल संसार आणि अमंगलाचं चिंतन करून अधिक अमंगल झालेलं आहे. तुकाराम महाराज साधे छोटे 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 रोग जातील पण मोठ्या रोगांचं काय. तुम्हाला ते किरकोळ रोग झाले नाही की. किरकोळ रोग काय, सर्वात मोठा रोग सुद्धा जातो. विठाला भवरोग ऐशे जाय आणि काय शुल्लके. भवरोग आपल्या झाला म्हणजे जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, पिढा भोगीत राहायचं ही सवय लागली. एखाद्या पोराला रोज 2-4 फटके हाणले आणि एका दिवशी हाणले नाही तर त्याला बरं नाही वाटत. त्या दिवशी जरा अंग दुखतं बरं का. तसं आपल्याला फटके खायची सवय लागलेली आहे, दुःखाचे फटके खायची सवय लागलेली आहे.
एका दिवशी नसेल दुःख तर आपल्याला बरं वाटत नाही ती म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम य संसारे कलु दुस्तारे कृपया पारे पाय मर अशा स्थितीची अवस्था आहे. तुकाराम महाराज अशा स्थितीमध्ये गेला आणि देही सविदेह झाला तर काय जीवनाची मंगलमय दशा आहे. जीवनामध्ये फार सुंदर अशा वनस्पती सुद्धा आहे. आयुर्वेद एकदम एक नंबरचा टॉपला आहे आता. आयुर्वेदाशिवाय कोणत्याही रोगाचं उत्कटन होत नाही. ॲलोपॅथिक मेडिसिन हे दाबतात तेवढ्यापुरतं तुमचं ते कंट्रोल करतात पण मुळासकट रोग उघडीत नाही. मी चॅलेंज लावलं WHO ला, तुम्ही एवढे डायबिटीसचे मेडिसिन दिले, एकाचं डायबिटीस गेलेलं सांगा. काय दुर्दैव आपल्या देशामध्ये 10,000 कोटी रुपयाची डायबिटीसची औषधं विकून राहिले भारतात. नुसते तेवढे भाजीचा विक्रय होत नाही. एक घर सोडलं नाही त्याने आणि मग गेलंच नाही ना त्याने. व्यापार झाला, धंदा झाला ना आपण गिरायक बनलो. डॉक्टर गेला का तुला डायबिटीस, पण आयुर्वेद आमचा असा आहे इथं क्युअरिंग ऑफ ऑल टाइप ऑफ डिसीज. मुळासकट उघडते रोग. ऐकलं का? कारण अभ्यास आपलेच ग्रंथ आहे ना. हे ॲलोपॅथिक इंग्रजांनी आणलं. पूर्वीच्या काळात होतं का? नाही का? त्याचे साईड इफेक्ट किती आहे, त्याचे दुष्परिणाम किती आहे, काय घातक परिणाम आहे. कोरोनाला वासनवेल नावाची एक वेल आहे. आता लोकांना कळणार पण नाही. काय सांगतो ते कीर्तन डोक्यावरून गेला असेल बऱ्याच. वासनवेल नावाची, तिला पाताळ गारुडी असं म्हणतात. एकदम सुंदर. ते कसं घ्यायचं त्यासाठी डॉक्टर पाहिजे. किती पानं खायची, काय करायचं. एकाला डायबिटीसचे कंट्रोल करायची वेळ दाखवली, ते गेला मुडावर पाला खाल्ला आणि तिथं चक्कर येऊन पडला. त्याच्यासाठी डॉक्टरची गरज आहे. किती घ्यायची, कोणत्या प्रमाणात घ्यायची, पण कंट्रोल होते. पूर्ण जातं ना डायबिटीस. तुमचा आहार जर तुम्ही कंट्रोल केला ना, आयुर्वेदाचा वापर केला तर हजारो लोकांचं घालवले. गोळ्या खाऊनच मारायचं ठरवलं असेल तर मारा, हरकत आहे. बऱ्याच जणांनी ठरवलं आहे आता शेवटपर्यंत. कारण डॉक्टर काही काही गेले ना सांगतात ही औषधं तुम्हाला मरेपर्यंत घ्यावी. म्हणजे डॉक्टरांनी औषधं कशासाठी दिली तुम्हाला समजलं नाही. सगळं पॉसिबल आहे. कालमेघ नावाची वनस्पती आहे, ती सगळ्या प्रकारचे फिवर्स कंट्रोल करते. हिमालयात आहे. पाताळ गारुडी आहे. अजून बरेच संजीवनी पिटी अजूनही पॉवर त्याची भरपूर आहे. आणि तुमची पॉवर वाढवायची असेल तर आपण त्या पॉवरकडे गेलं पाहिजे आणि मग चांगलं होईल. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही काय करा, काही जीवनामध्ये होणार नाही, जीवन मंगलमय होईल असं करा. विठ्ठल कोणत्याच प्रकारची बाधा होणार नाही, कोणत्याच प्रकारची भूत लागणार नाही. भूत लागल्यावर शनिवार उतारा, अमावस्या उतारा, कारण हेच भूत आहे, याला कुठलं भूत लागणार.
काही लोकांनी विचारलं, म्हटलं की पूर्वी महाराज लोक उतारे टाकायचे, आता भूत लागत नाही. म्हटलं त्या भूतांनी विचार केला, आमच्यापेक्षा ही भूत मोठी आहेत. आता केस वेडवाकडे, फाटके कपडे, आता ही भूतच आम्हाला धरतील काय की नाही. त्याच्यामुळे ती भूत गेली पळवली. काय सांगेल आता या भूतांकडे आपण होतो काय भूतासारखं, काही कपडे घातले भूतासारखे, काय केस वाढवले भूतासारखे. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल, पंचभूताचं हे शरीर आहे आणि सर्व तुमच्या हातावरती लिहिलेलं आहे. तुमचं आयुष्य किती हातावर लिहिलेलं आहे. तुम्हाला काय रोग आहे हातावर लिहिलेलं आहे. दिस इज द मिरर इमेज ऑफ द लाईफ. ट्राय टू रीड इट. पांढरा झाला तळवा का समजायचं हिमोग्लोबिन कमी झालं, टेस्टची गरज नाही. लाल झाला तळवा म्हणजे रागीट बाई आहे, किंवा दिल कोणाला पण समजून घ्यायचं, दाखवू नका कोणाला. शेजारी उडत नाही रागीट बाई, सगळं मेन्शन केलंय. अरे एवढं लिहून पाठवलंय देवाने, वाचता येत नाही एवढं आपल्याला कळत नाही आणि आम्हाला काही येत नाही का. कुशा लोक म्हणतात मला काही कळत नाही. मी म्हटलं तुला काही कळत नाही हे सुद्धा तुला कळत नाही, आता बोललेलं सुद्धा कळत नाही. एवढी बुद्धी चढ आहे. आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा बऱ्याच जणांना कळत. तुम्ही पण हा म्हणले सुपर पॉवर आहे. कळालं तर पाहिजे ना आपल्याला, येते का नाही काय. चला जाऊ द्या, याच्यावर जास्त मी जात नाही, याच्यावरती सगळं आहे. सुटायला लागलं म्हणजे टाइम झाला मला. ते बरोबर आहे, ते सूचना देते. मी असं मानतो की ते बरोबर टायमाला सुटते, म्हणजे शिकलं झाला काय हरकत नाही. फार बरं वाटलं, आनंद वाटला. याच्यात सगळं दिलेलं आहे. आता सांगायला मला वेळ नाही. नखावरती सगळं आहे, कलरवरती सगळं आहे, लग्नाची रेषा आहे, घटस्फोट होणार का काय होणार त्याची रेषा आहे, कोरोनात मरणार का पुढच्या व्हायरस मध्ये मरणार ते रेषेवर दिलेलं आहे. किती क्रॉसिंग या आयुष्य रेषेला आहे त्याच्यावरून ठरवायचं आयुष्य जाणार का घरीच मरणार, सगळं दिलेलं आहे. पण आपल्याला वाचता येत नाही. पुढच्या वेळेला कधी आलं तर आपण याच्यावर सांगूया. ज्ञानेश्वर पद्यनाम विठोबाचे अनिकवाचे नक्षरी. भगवंताच्या कृपेने 27 प्रकाशनं माझी झाली. त्यातली 2-3 प्रकाशनं या ठिकाणी आहे. जरूर आपल्या संग्रह ठेवा. नित्यपाठ याच्यामध्ये 19 साली लिहिलं होतं पुढच्या वर्षी रोगाने मरणार आहे. याच्यात दिलेलं आहे काल सर्प कसा घालवायचा, ग्रहपिढा कशी घालवायची, लग्नामध्ये येणारे अडथळे, पोरापोरीची लग्न जमत नसेल तर काय करायचं, सोपे मंत्र दिले आहेत. नोकरी लागत नसेल तर काय करायला पाहिजे, मंत्र जपा. गुडघा दुखत असेल तर मंत्र दिलाय, गुडघ्यावर हात ठेवून मंत्र म्हणा. कंबर दुखत असेल तर कमरेवर हात ठेवून मंत्र म्हणा. 10 रुपये फक्त किंमत आहे, काही जास्त त्याची किंमत नाहीये. लक्ष्मी घरात कशी येते बऱ्याच जणांना मिळाला नसेल, इथं ग्रंथ उपलब्ध आहे. 60 रुपये किंमत आहे. ती गुरुवारी मार्गशीर्षमध्ये येते, तुम्हाला माहिती आहे. आणि इतर वेळेला अमेरिकेला जाते. आणि आता तुम्ही तिला कोणी विचारित नाही कशाला दाखवली, नाव सुद्धा काढते नाही. लक्ष्मी फक्त मार्गशीर्ष गुरुवार बस आपल्या बापान ठेवली का अशी एवढीच होती. 12 महिने चिंतन केलं पाहिजे. श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रश्नपद श्रीम श्री महालक्ष्मी नमः. शिव महिमा, शिवाच्या निमित्ताने कीर्तन आहे. सर्व मृत्युंजय, महामृत्युंजय 12 ज्योतिर्लिंगाचा महिमा याच्यामध्ये दिलाय. शिव महापुराण सुद्धा मी करतो, तुळशी महापुराण सुद्धा करतो, सप्तशृंगी कथा, रेणुका देवी कथा, गणेश कथा, काय म्हणाल ती कथा देवाच्या कृपेने. तुम्ही फक्त मला सांगा कोणती कथा. शुभम असतो. घर कसं असावं, रंग कसा असावा, घड्याळ कुठं लावावं, कॅलेंडर कुठं लावावं. उलटं सुलटं लावलं का घरातील माणसं चांगली असलेली उलटी सुलटी करतात आणि घर बरबाद होते. त्यासाठी दोष असेल तर काय करावं. तुळशीचा महिमा अमेरिकेमध्ये आपला ग्रंथ टॉपमध्ये गेला. 1 नंबर अमेरिकेमध्ये डिक्लेअर करून इंग्लिशमध्ये त्याने ट्रान्सफर केला. आता कॅलिफोर्नियाला कार्यक्रम आहे 25 साली. कॅलिफोर्निया शिव विष्णू टेम्पल. काकड आरती मालिका बऱ्याच लोकांना माहिती आहे. काकडा कसा म्हणायचा सांप्रदायिक मालिका या ठिकाणी आहे. जरूर आपल्या संग्रह. त्याच्यानंतर तुळशीचे ड्रॉप डोळ्यामध्ये घालण्याचे आहे.
हे डोळ्यामध्ये रात्री झोपताना एक एक थेंब टाकायचं, डोळ्याचा नंबर जाईल आणि मोतीबिंदू कधी येणार नाही. चांगल्या प्रकारची दृष्टी राहील. आयुर्वेदिक आहे, केमिकल ड्रॉप नाही, तेवढा प्रकारचा फरक पडत नाही. त्याच्यानंतर हे तुळशी अर्क आहे. तुळशी अर्क 2 थेंब सकाळी ग्लासभर पाण्यात टाकून प्याला, इम्युनिटी बुस्टर आहे. सर्व प्रकारची पॉवर येते, कोणताच रोग होत नाही. तुळशीने 168 रोगाचं कंट्रोल होते. ज्यांना कोणाला वाटत नसेल कॅन्सर व्हावा, कॅन्सर होऊ नये आपल्याला असं वाटत असेल, त्याने काय करायचं, ग्लासभर ताक घ्यायचं, 2 थेंब याचे टाकायचे आणि प्यायचे. महिन्यातून एकदा जरी प्याला तरी मरेपर्यंत कॅन्सर होणार नाही. आता 2-4 वर्षात कॅन्सरचे पेशंट खूप येणार आहेत. व्हायचं असं तर होऊ द्या, आपल्याला काहीतरी संबंध. तयारीतच आपण बाजूला हॉस्पिटल आहे ना, कम्प्लीट केअर टूथपेस्ट आहे. हे एकदम आयुर्वेदिक मस्तपैकी. दात असे आवडून जातील की कीड लागली सगळी निघून जाईल. काही गरज नाही, काही करण्याची गरज नाही. ही आयुर्वेदिक आहे आणि ह्याची गरज आहे आता आपल्याला हे करणं. दाताची बळकटी शेवटपर्यंत निरोगीपणा राखणे, काही विशेष उपलब्ध आहे. याच्यानंतर समजा तुम्हाला औषधं मिळाली नाही तर डॉक्टर या ठिकाणी प्रमोद आहेतच. बाजूलाच आहे ते हॉस्पिटल आहे. त्यानंतर आमचे डॉक्टर अविनाश आहे. त्याच्यानंतर हे फेससाठी चेहऱ्यावरती जर काही मुरम, पिंपल्स असे येत असतील, चेहरा चांगला नसेल तर हे पाण्यामध्ये भिजवायचे, चेहऱ्याला लेप द्या. आयुर्वेदिक पावडर आहे. अतिशय सुंदर असा चेहरा राहील. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सल्फ्युरिक ऍसिड लावू नका आणि म्हातारपणी बेद्रूप होऊ नका. बघा, ज्या बायका ब्युटी पार्लरमध्ये जाऊन त्या फेशिंग करत होत्या, म्हातारपणी त्यांचे चेहरे भूतासारखे दिसायला लागले. हे आपलं आहे ना, नैसर्गिक आहे ना. ही पावडर इकडे डॉक्टर प्रमोदांकडे आहे. अजून काय सांगायचं झालं? सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आमचे लहू महाराज, त्याच्यानंतर लक्ष्मण महाराज अकल्पे गावातून आले, त्यांनाही धन्यवाद. तुम्हाला सर्वांनी चांगल्या प्रकारे मित्रमंडळींनी साथ दिली, गायकांनी साथ दिली. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. प्रभू कृपेने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार न हो, परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि या कीर्तनावरून आपलं जीवन आरोग्य चांगलं राहून मंगलमय हो अशी प्रार्थना करतो. जय विठ्ठल, जय जय. संधिवात, दमा याच्यासाठी सुद्धा पावडर आहे. अजून कोणाचे काही प्रॉब्लेम असेल तर सगळ्यावरती सोल्युशन आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. महाशिवरात्री निमित्त